घातल्या तरी आता माघार नाही. सरकारला द्यायचं नसलं तरी मराठा आरक्षण घेणारच, जरांगेंचा सरकारला इशारा. मराठ्यांनो घराबाहेर पडा, मुंबईकडे चला, मनोज जरांगेंचं आवाहन. मुंबईतल्या आंदोलनाचा मार्ग उद्या देणार असल्याचीही माहिती. मागासवर्गांना ओळखण्यासाठी आयोगानं ठरवले निकष. सामाजिकसाठी 40, शैक्षणिक 32 तर आर्थिक निकषांकरता 28% भारांक निश्चित. मवियाच्या जागा वाटपामध्ये वंचितला लोकसभेच्या 12 जागा द्या. 4ही पक्षांना समान जागा वाटप व्हावं, वंचितची मागणी. तर जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र. सूत्रावर मवियाचं एकमत. जागा वाटपावरती मवियात ओढाताण नाही, संजय राऊतांचं वक्तव्य. लोकसभेसाठी कोण उमेदवार हवा, दानवे की खैरे? उद्धव ठाकरेंचा संभाजीनगरमधल्या पदाधिकाऱ्यांना सवाल. खैरे आणि दानवेंच्या अनुपस्थितीत बैठक, तर बहुतांश पदाधिकाऱ्यांचा कल खैरेंकडे, सूत्रांची माहिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हाती लोकसभेची सूत्र. प्रत्येक मतदारसंघात 4 ते 5 जागांचं क्लस्टर करून एक प्रभारी देणार. प्रत्येक क्लस्टरमध्ये मोदी, शहा, राजनाथ सिंग दौरे करणार. अजित पवार लोकांवर दबाव टाकतात, त्यांचा हा स्वभावच आवडत नाही. अजित पवार अमोल कोल्हे वादात, जितेंद्र आव्हाडांची उडी. शरद पवार आणि बच्चू कडूंमध्ये उद्या भेट होण्याची शक्यता. पवार बच्चू कडूंच्या निवासस्थानी जाणार, सूत्रांची माहिती. मवियाच्या शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात. अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात मोर्चा, तर 30 डिसेंबरला सभेच्या समारोपाला शरद पवारांची सभा. भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा 14 जानेवारीपासून. दुसऱ्या टप्प्याचं नाव भारत न्याय यात्रा. मणिपूरपासून सुरू होणारी यात्रा मुंबईत संपणार. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. राज्यात यंदाचं FRP धोरण जाहीर. ऊसाला प्रति टन 3150 रुपये भाव.